राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या श्रुती प्रदीप रोकडे, सारिका अरविंद टिकोळे, शुभम पंडोपंत पाटकुळकर, अजय अंबादास मारडकर व रोहन राजेंद्र तावरे यांना शासकीय सेवेतील कारकिर्दीसाठी विटा यंत्रमाग संघामध्ये सन्मानपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय प्रशासनातील सेवा नोकरीकरिता सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। यातील 7,500 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन राज्यातील प्रशासनातील विविध सेवांसाठी पात्र ठरले। यातील विटा शहरातील 5 गुणवंतांना सन्मानपूर्वक शुभेच्छा देऊन गौरव करण्याचा सोहळा विटा यंत्रमाग संघ सभागृहात संपन्न झाला। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन शासकीय अधिकारपदी नियुक्ती मिळणे ही मोठ्या कष्टाची व गौरवास्पद गोष्ट आहे। यामध्ये आपणा सर्वांच्या गुणवत्ता व जिद्दीचा मोठा वाटा असला तरी परिवाराचे योगदान व त्याग विसरू नका, असे मत व गौरवोद्गार यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी काढले। या निमित्ताने पुष्पगुच्छ व श्री चौंडेश्वरी देवीची प्रतिमा भेट देऊन सन्मानपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। सुरेश मेत्रे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले। आभार प्रदर्शन नितीन तारळेकर यांनी केले। या प्रसंगी किरण तारळेकर, सुरेश मेत्रे, विनोद तावरे, विलास मेत्रे, संजय तारळेकर, अनिल चोथे, शीतल चोथे, राजेंद्र भागवत, राजू चौगुले, सचिन रसाळ, दिलीप टेके, सचिन मेत्रे, राजेंद्र भागवत, विनायक रोकडे, बंडोपंत पाटकुळकर, निवास रोकडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।